भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी साठविती हरी हृदया माझी धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा संकटी सुखात नाम सदा गाय न विसंबे देवराय क्षण एक धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव उभा स्वयमेव देव घरी धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा विठ्ठल तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भान जो भान आराधिला दयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरी भक्तीला वनितारी समजता नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा आदिनारायण विधेत्रीनाथ दत्त जनार्दन विषयी एकनाथ शरण शरण एकनाथ अत्यंत महत्वपूर्ण असा अभंग सेविकांनी निवडलेला आहे. भगवंताच्या नामस्मरणामुळे जे काही फल आपल्याला प्राप्त होतं आणि त्या फलाच्या योगानं जी काही क्रिया आपल्याकडून घडते आणि ती क्रिया घडल्याच्या नंतर पुन्हा जे आपल्याला परम फल प्राप्त होतं ते नामाच्या योगानं होत असल्यामुळे त्या नामाचं महात्म्य वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. भगवान रामेश्वराच्या या पावन प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जो अखंड हरिनाम सप्ताह होतोय त्याच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयाचं साक्षेपी चिंतन करणारे आणि एक फड परंपरा याचा अभिमान बाळगणारे जगद्गुरुद्वाराचार्य महामंडलेश्वर श्री रामकृष्णदासजी महाराज ललितकर यांनी आयोजकांच्या वतीनं माझ्याशी संपर्क केला आणि आज आपल्या सर्वांच्या भेटीचा आणि भगवान रामेश्वराच्या दर्शनाचा योग त्या निमित्तानं प्राप्त झालेला आहे. माझंही यंदाचं इथे येण्याचं 2रं वर्ष आहे. तर मला असं वाटतं या ठिकाणी झालेला नाही कार्यक्रम तर याच ठिकाणी इथेच दुपारच्या वेळी मागच्या वर्षी जेव्हा आलो तेव्हा महाराजांच्या आग्रहामुळे त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणचा एकनाथ महाराजांशी संबंध आहे
आणि म्हणून कुतूहल निर्माण झालं की संबंध काय असावा नाथ महाराजांचा. तर प्रत्यक्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गावामध्ये आले ते आपल्या गावाचं खरं म्हणजे भाग्य आहे. आणि त्यातही एकनाथ महाराजांनी आपल्याला आपल्या गावामध्ये स्थापित करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या दिल्या. हे अत्यंत महत्वाचं आणि ऐतिहासिक कार्य या गावामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे आपलं गाव हे त्या दृष्टीनं भाग्यवान आहे. कुठे पैठण, कुठे संगमनेर आपला हा परिसर असेल धंदरफळचा, दूर दूरपर्यंत तसा काही संबंध नाही, संपर्क नाही. परंतु काय आपल्या गावाचं भाग्य असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे चरण आपल्या गावाला लागले, हे आपल्या गावाचं भाग्य आहे. आणि खरं सांगायचं कारण असं आहे की हल्लीच्या काळातही काही महात्मे काही गावामध्ये झालेले आहेत. महात्मे सगळीकडे येत नसतात. महात्म्यांचं दर्शन हे दुर्लभ सांगितलं गेलेलं आहे. किंबहुना महात्म्यांच्या दर्शन दुर्लभत्वाच्या संबंधाने एकनाथ महाराजांनी तर फार मोठा विचार हा एकनाथी भागवताच्या सुरुवातीच्या 1-2 अध्यायामध्ये सांगितलेला आहे. जेव्हा जनकाकडे वसुदेवाच्याकडे देवर्षी नारद आले तेव्हा संत भेटीची विलक्षणता एकनाथ महाराजांनी सांगितलेली आहे. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की भगवत भक्तांची भेट, हरिप्रियांची भेट ही मोठ्या पुण्याईनं प्राप्त होत असते. जन्मजन्मांतर जे काही आपण पुण्य करतो त्या पुण्याच्या योगानं आपल्याला संतांची भेट प्राप्त होत असते. आणि अशा पद्धतीनं संतांची भेट झालेली आहे असं वसुदेव नारदांना सांगतात. आणि त्यावरून अनेक प्रमाणात त्या संबंधाला देतात. गाथेमध्ये जर आपण विचार केला तर नाथ महाराजांनी सांगितलंय, चंद्रामृत सुखे सेवेल, रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्राचं अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी धरता येईल, बाहुबळावरती आपल्याला समुद्र देखील तरून जाता येईल. पण नाथ महाराज म्हणतात आपलं भाग्य जर नसेल तर आपल्याला संत भेटणं अवघड आहे. बहु अवघड असे संत भेटी. खूप अवघड सांगितलेले आमच्या सगळ्या संतांनी ही संतांची भेटी अत्यंत दुर्लभ सांगितलेली आहे. किंबहुना आचार्यांनी एका ठिकाणी फार महत्वाची भूमिका सांगत असताना आपल्याला सांगितलं की 3 गोष्टी जीवनामध्ये भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा असेल तर दुर्लभ आहेत बरं का. यांनी असं सांगितलंय की या 3 गोष्टी मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. देवाचा अनुग्रह जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर मनुष्यत्व प्राप्त होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की आम्हाला मनुष्यत्व प्राप्त झाले, 3 दुर्लभ गोष्टींपैकी एक दुर्लभ गोष्ट प्राप्त झाली. पण या भ्रमामध्ये राहू नका, कारण मनुष्यत्व आणि नरदेह याच्यामध्ये सुद्धा भेद आहे. आपण सर्वजण नरदेहाला आलेलो आहोत, परंतु नरदेहाला आल्यानंतरही मनुष्य किती जण आहेत हा एक स्वतंत्र विचाराचा भाग आहे. कारण नरदेहामध्ये आलेला प्रत्येक जण मनुष्य असू शकत नाही. काही राक्षसी वृत्तीचेही माणसं असतात. म्हणजे मनुष्यत्व ही वृत्ती आहे. त्यामुळे आचार्यांनी आपल्याला सांगितलंय मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, मुमुक्षुता प्राप्त झाली पाहिजे, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा ही दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी आणि महत्वाची दुर्लभ गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय. मोठ्या लोकांचा, संत महात्म्यांचा सहवास आपल्याला प्राप्त होणं ही तिसरी दुर्लभ गोष्ट झाली आहे. त्या संतांचं कार्य त्या परिसरामध्ये आहे, त्यांची स्थान ही ठरलेली आहे. पण नाथ महाराजांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी फक्त आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या देऊन शांत बसावा असं नाही, तर त्याची व्यवस्था लावण्यासाठी जमीन सुद्धा द्यावी. म्हणजे हा देखील विलक्षण योग आपल्याला पाहायला सापडतो. एकनाथ महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्त्या काही ठिकाणी दिल्या असा उल्लेख आहे. तर आमच्या माहितीप्रमाणे एकनाथ महाराजांनी अनेक ठिकाणी विजयी पांडुरंगाच्या मूर्त्या दिलेल्या आहेत. अर्थात त्या धातूच्या मूर्त्या दिल्याचा उल्लेख आहे. परंतु या ठिकाणी या मूर्त्यांचा विचार जर आपण केला तर पाषाणाच्या मूर्त्या या एकनाथ महाराजांनी या ठिकाणी दिल्यात. आणि त्याबरोबरीनं कुठे या ठिकाणी मला जे ऐकायला मिळालं ते, आणि वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना एकनाथ महाराजांनी केली, तर त्या ठिकाणी त्याची व्यवस्था लावण्यासाठीही नाथ महाराजांनी 40 एकर जमीन दिल्याचा उल्लेख आहे. तर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये 1 आणि धांदरफळला 2 आतापर्यंत उपलब्ध माहिती अशी की या ठिकाणीच दुसऱ्यांदा नाथ महाराजांनी व्यवस्थेसाठी जमीन सुद्धा दिलेली आहे. म्हणजे नाथ महाराजांचं ऐश्वर्य या निमित्तानं लक्षात घ्या. कारण काय होतं हल्लीच्या काळात संत महात्मे किंवा हल्लीचे संत हे फक्त हात पुढे करण्यासाठी आहेत की काय असं लोकांना वाटलेलं आहे. पण नाथ महाराजांसारखे संत हे देणारे आहेत, त्यांचे मागणाऱ्याचे हात नाहीयेत. नाथ महाराजांचा हात हा कायम देणाऱ्यांचा हात आहे. त्यांच्या जीवनातल्या अनेक प्रसंगाचं चिंतन जर आपण केलं तर नाथ महाराज सातत्यानं काही ना काहीतरी लोकांना देतच आलेले आहेत. आणि म्हणून असा संबंध आपल्या गावाशी आलेला आहे. आणि त्यामुळे मला या ठिकाणी मागच्याही वेळी आल्यानंतर खूप समाधान वाटलं.
आणि याही वेळी खूप मला समाधान वाटलं. श्री सुनीलजी देशमुख यांनी मला पत्रिका वगैरे पाठवलीच होती, माझ्या संपर्कामध्ये ते होते, अध्यक्ष आहेत त्या संस्थांचे. आणि त्या निमित्ताने या धर्म मंडपामध्ये आपण सर्वजण श्रोते सज्जन या ठिकाणी बसलेले आहात. आज कीर्तनाच्या साठी म्हणून जो अभंग नाथ महाराजांचा घेतलेला आहे तो थोडासा विलक्षण आहे बरं का. आम्हाला भाग्य सांगितलेले संतांनी, आपण बघा संतांनी आम्हाला भाग्य सांगितलेलं आहे, पण या अभंगामध्ये नाथ महाराजांनी भाग्याचंही भाग्य सांगितलेलं आहे. आता या भाग्याचा संबंधाने जर विचार करायचा झाला तर भाग्य आणि अभाग्य अशाही पद्धतीचा विचार येतो. म्हणजे जसं एखादा शब्द सुख म्हणल्याच्या नंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, तसं भाग्य म्हटल्याच्या नंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द अभाग्य असं आपण सहसा म्हणत नाही. तर भाग्याच्या विरोधामध्ये अनेक शब्द आहेत बरं का. त्याच्यामध्ये जर आपण चिंतन केलं तर आपण पाहू शकतो. बेटा खाली बसा, मला बोलताना शांतता पाहिजे, बोलू नका. विठ्ठल अभाग्य ज्याला आपण म्हणू शकतो. अभागी व्यक्ती, भाग्यवान व्यक्तीच्या विरोधामध्ये अभागी व्यक्ती, दुर्दैवी व्यक्ती, मंदभागी व्यक्ती अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला सापडतात. प्रत्येकाचा काही स्वतंत्र अर्थ पण आहे बरं का. अभागी कोण आहे, दुर्भागी कोण आहे आणि मंदभागी कोण आहे याचंही चिंतन आपल्याला करता येतं. अभागी कोण आहे, एखादी गोष्ट आपल्याला प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही, किंबहुना एखाद्यानं आपल्या मागे लागूनही ती क्रिया जर आपल्याकडून घडत नसेल तर त्या माणसाला अभागीच म्हणावं लागेल. भक्त प्रल्हादाच्या बापाचं नाव हिरण्यकश्यपू. मुलगा सांगत होता देवाचं नाव घ्या, परंतु मुखातून काही देवाचं नाव येत नव्हतं. म्हणजे मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाव घ्यावं ही क्रिया प्रत्येकाच्यासाठी नेमून दिलेली आहे. परंतु या नरदेहामध्ये आल्याच्या नंतरही आमच्याकडून जर का भगवंताचं नाम निघत नसेल तर त्याला अभागीच म्हणावं लागेल. रावणाचं उदाहरण बघा. या रावणाला त्याच्या भावानं विभीषणानं वारंवार सांगितलं की तू रामाला देव मान, राम प्रत्यक्ष भगवान महाविष्णूचा अवतार आहे, त्यामुळे तू त्याच्याशी वैर घेऊ नकोस. वैर घेण्यापेक्षाही कोणाच्याही स्त्रीचं अपहरण करणं योग्य नाही, योग्य असा सल्ला हा विभीषण कायम रावणाला देत आलेला आहे. परंतु सांगूनही जर आपल्याकडनं क्रिया घडत नसेल तर त्याला अभाग्यच म्हणावं लागेल. हे अभाग्य हा विचार आपल्याला या संबंधाने करता येतो. दुर्भाग्य हा एक स्वतंत्र विषय बरं का. अभाग्याने आपल्याला साधारणतः कळवायचं याच्यासाठी उदाहरण दिलं. दुर्भाग्य म्हणजे काय, सगळं आहे पण कोणत्या तरी गोष्टीमुळे आपल्याला जे प्राप्त करायचं ते प्राप्त होत नाही, त्याला दुर्भाग्य तुम्ही समजा. उदाहरण देतो. आता धृतराष्ट्र हा ज्येष्ठ होता परंतु तो अंध होता आणि अंध व्यक्ती राज्य करू शकत नाही म्हणून लहान्या भावाला म्हणजे पांडूला राजगादीवरती बसवलं. आता काय झालं, खरं तर जन्मानं तो भाग्यवान ठरला होता. व्यावहारिक दृष्ट्या जर चिंतन केलं तर जन्मानं तो भाग्यवान ठरला, परंतु नेत्रहीनता असल्यामुळे लहान भावाला गादीवर बसावं लागलं. त्याला वाईट वाटायचं, त्याला असं वाटायचं की मी मोठा असून लहान भाऊ कस काय गादीवर बसला. पण काही शाप त्या ठिकाणी पांडूला मिळाला आणि तो पांडूला शाप मिळाल्याच्या नंतर पांडू मरण पावला. आता पांडू मरण पावल्याच्या नंतर झालं असं की धृतराष्ट्र गादीवरती बसला. पात्रता नाहीये, धर्मशास्त्राप्रमाणे सुद्धा तशी काही आज्ञा नाही, शास्त्राप्रमाणे आज्ञा नाही की अंधानं राज्य करायचं, पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्याला राज्यावरती बसवलं. आता त्याला गादी मिळाली हे सगळं ठीक आहे, पण त्याला गादी मिळाल्याच्या नंतर हे राज्य चालवण्यासाठी त्याचा मुलगा जर चांगला निघाला नाही तर काय उपयोग आहे. मत प्रयास करून त्याचं काहीतरी भाग्य उदयाला आलं व्यावहारिक दृष्ट्या, परंतु मुलगा सुयोधन होता परंतु दुर्योधन निघाला, याला दुर्भाग्य म्हणायचं. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे परंतु ते व्यवस्थित चालू असताना काही गोष्टींची अपूर्णता आणि त्यामुळे जी काही आपली अवस्था होते त्याला दुर्भाग्य म्हणा. आता मंदभाग्य त्याचं चिंतन सुद्धा आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळालं. सगळं चांगलं आहे बरं का. भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होऊनही सगळी व्यवस्था चांगली आहे. पैसा आहे, सत्ता आहे, संपदा आहे, शक्ती आहे, बळ आहे, सैन्य आहे, कशाचीही कमतरता यादवांना नव्हती. यादवांना कशाचीही कमतरता नव्हती.
परंतु ते यादव मंद भाग्य ठरले, कारण आपल्याला ज्या कुळामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे त्या कुळाबद्दल जर का आपल्याला जाण नसेल आणि त्या कुळाच्या विपरीत जर का आपलं वागणं असेल तर त्याला मंद भाग्य असं म्हणावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ संतांच्या कुळामध्ये आमच्या सारख्यांना जन्म मिळाला हे आमचं आम्ही परमभाग्य समजतो, आम्हाला सौभाग्यशाली समजतो. परंतु या कुळामध्ये येऊनही जर का आमच्या पूर्वजांनी जे काही कर्म केलं असेल, कार्य केलं असेल, ते कार्य जर का आमच्याकडून घडत नसेल तर आम्हाला मंदभागीच म्हणावं लागेल. अभागी नाही म्हणता येणार, आम्ही भाग्यवान आहे, कारण आम्ही कुळामध्ये मोठ्या माणसाच्या जन्माला आलेलो आहे, त्यामुळे आमचं भाग्य आहे, व्यावहारिक दृष्ट्या आमचं भाग्य आहे, तर आम्हाला अभागी नाही म्हणता येणार. पण आम्हाला या कुळामध्ये जन्म प्राप्त होऊनही आमच्याकडून जर का योग्य क्रिया घडत नसेल तर आम्हाला मंदभागी म्हणावं लागेल. म्हणजे अभागी पण नाही, भाग्यवंत आहेत पण अभागी नाही म्हणता येणार, दुर्भाग्य सुद्धा म्हणता येणार नाही, कारण एक गोष्ट चांगली घडलेली आहे. तसं यदु कुळामध्ये यादवांचा जन्म झाला. यदु राजा एक फार मोठं नाव, आणि त्या कुळामध्ये भगवान श्रीकृष्णामुळे यदु कुळ जे आहे ते प्रस्थापित झालेलं आहे. आता या यदुकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या पोटी जर एखाद्याला जन्म प्राप्त झाला तर काय कमी भाग्य आहे का? सांबाचा जन्म हा भगवान श्रीकृष्णाच्या पोटी झाला, परंतु 18-20 वर्षांचा मुलगा आपल्या मित्रांबरोबर हुल्लडबाजी करत वनामध्ये फिरू लागला. आता फिरत असल्यानंतर झालं असं, काही अंतरावरती साधू बसलेले होते. दुर्वास ऋषी त्याच्यामध्ये प्रमुख होते. त्यांनी लांबून बघितलं की हे साधू बसले, आता ह्या साधूंची आपण थट्टा करू, त्यांची मजा करू, त्यांची गंमत करू, असा त्यांचा विचार मनामध्ये निर्माण झाला. आणि असा विचार निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सांबाच्या पोटाला कपडे बांधले की जेणेकरून तो सांब गर्भवती स्त्री दिसावा, म्हणजे तो थोडा नाजूक. आता भगवान श्रीकृष्ण जर एवढा सुंदर तर त्याचा मुलगा किती सुंदर असेल विचार करा. तर मग अत्यंत सरपातळ बांधा, परंतु एका गर्भवती स्त्रीचं रूप त्यांनी धारण केलं. डोक्यावरती पदर घेतल्यासारखा कपडा घेतला आणि 2 मित्र जे होते त्यांना सुद्धा स्त्रियांचा वेशाने त्यांनी नटवलं आणि मंद मंद चालत, ज्याप्रमाणे एखादी गर्भवती स्त्री अतिशय 9व्या महिन्यामध्ये अतिशय गंभीरतेने चालत असते, हळूहळू पावलानं चालत असते, तशा पद्धतीनं तो नाटक वठवू लागला आणि खांद्यावर हात ठेवत हळूहळू चालू लागला. त्या साधूंच्या पासून काही अंतरावरती ते सगळे जण थांबले आणि बाकीचे जे मित्र होते, हे बाकीचे मित्र यांनी काय केलं, त्या साधूंच्याकडे जाणं केलं आणि सांगितलं, म्हणजे महाराज ती गर्भवती स्त्री आहे आणि आता काही दिवसात ती प्रसूत होणार आहे, तिच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तिला असं विचारायचं आहे की तिला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे, कारण ती लज्जेनं तुमच्यापर्यंत येत नाही. पण तिच्या मनातला भाव त्यांनी सांगितला की तिला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे, ही उत्सुकता आहे, कुतूहल आहे आणि आपण कृपा करून सांगावं यांच्या मनामध्ये काय होतं. यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की या साधूंनी मुलगा म्हणला तरी फसले आणि मुलगी म्हणली तरी फसले, आणि मग काय म्हणायचं की याला काहीच होणार नाही कारण हा मुलगा आहे, आणि मग अशी थट्टा करायची. लक्षात घ्या, थट्टा कोणाची करायची नाही. आपल्याला सामान्यपणे लोकांना काही जणांची थट्टा करायची, एखादा माणसाचा स्वभावच असतो कुठल्याही बाबतीमध्ये थट्टा करायची. हा माणूस काळ वेळ सुद्धा पाहत नाही. कुणी अगदी एखाद्या ठिकाणी जर का एखादी व्यक्ती मेलेली असेल आणि त्यांचा उत्तरक्रिया चालू असेल तरी एखाद्याची थट्टा आपण करताना पाहतो. त्या माणसांना डोकं नसतं, त्यांना कळत नाही की कुठे काय बोलायचं असतं. नाथ महाराजांनी तर फार सुंदर सांगितलंय, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावेल भट्टा. थट्टा कधी कोणाची करायची नाही. काही माणसांना एखाद्याच्या व्यंगावरती बोलण्याची एक सवय असते. कोणी जाड असेल, कोणी बारीक असेल, कोणी गुटका असेल, कोणी फार उंच असेल, कोणी दिसायला चांगला नसेल, कोणाचा एखादा अवयव व्यंग असेल, तर त्यावरून काही माणसांना त्यांची थट्टा करण्याची एक सवय असते. पण एक लक्षात ठेवा, आपण ज्या कारणावरून एखाद्याची थट्टा करतो, जर भगवंताचा रोष आपल्यावरती अंगावरती ओढवला गेला तर तीच अवस्था आपली पुढच्या जन्मामध्ये होणार आहे. त्यामुळे आपण कधीही कोणाची थट्टा करायची नाही. आता या मुलांनी थट्टा केली साधूंची. त्यांच्या मनामध्ये हाच विचार की यांना विचारावं, मुलगा होणार का मुलगी होणार म्हटलं तरी म्हणायचं तुमचं चुकलं कारण तो मुलगा आहे, मुलगा होणार म्हटलं तरी सुद्धा तेच बोलायचं, आणि अशी थट्टा करण्याचा त्यांनी विचार केला. शांततेत त्यांच्या साधनेमध्ये व्यस्त असणाऱ्या ऋषीमुनींनी त्या ठिकाणी त्या मुलाचं म्हणणं ऐकलं आणि त्या सांबाकडे नजर टाकली. त्या सांबाकडे नजर टाकल्या त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा आहे, हे मुलगी नाही, ही काही स्त्री नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, बाळा इथून निघा, थट्टा करू नका, निघा इथून. 17-18 वर्षांची मुलं हुल्लडबाज दुर्वास ऋषी समोर होते. विठ्ठल विठ्ठल
नंतर मग असा विषय झाला की त्याने थट्टा केली. त्या मुलांना त्यांनी सांगितलं की निघा बरं का मुलांनो, गंमत करू नका, थट्टा करू नका, निघा इथून असं म्हटल्याच्या नंतर ती मुलं थांबायला तयार नाही. नाही महाराज, सांगा ना तिला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, सांगा तिला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे. दुर्वास ऋषी होते महाराज, त्यांनी सांगितलं इथून आता जर तुम्ही निघाला नाही तर तुम्हाला शाप देईल. पण हे म्हटल्यानंतरही ती मुलं शांत बसली नाही. महाराज सांगा हिला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे. दुर्वास ऋषींनी शाप दिला, अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ, निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्य. महाराजांनी फार सुंदर वर्णन त्याचं भागवतामध्ये केलं. याच्या पोटामधून जे काही बाळ येईल ना ते मुसळ येणार आहे, लोखंडाचं मुसळ, आणि ते तुमच्या कुळाचा नाश करणार आहे. आता मला सांगा काय गरज होती. भगवान श्रीकृष्णाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाला, भगवंताच्या पोटी जन्म घेण्याचं सौभाग्य त्या सांबाला प्राप्त झालं, परंतु साधूची थट्टा केली, शाप प्राप्त झाला. लक्षात घ्या. पुढं आता बऱ्याचपैकी आता पुढचा विचार मला सांगणं गरजेचं आहे, नाही तर लोकांना असं वाटतं महाराजांनी अर्धवट काहीतरी गोष्ट सांगितली. पुढचा आपल्याला सांगतो. मंदभाग्याचाच विचार आपला चालू आहे. एवढ्या मोठ्या कुळामध्ये जन्म प्राप्त होऊनही दुर्बुद्धी जर का मनामध्ये निर्माण झाली, आणि ही दुर्बुद्धी जर का निर्माण झाली तर मंदभाग्य म्हणजे काय याचं चिंतन आपलं चालू आहे. ती घाबरली मुलं आणि त्यांनी सांगितलं नको नको, चला हे कपडा आपण पोटाचा काढा आणि पळा घरी. जेव्हा पोटाचा कपडा काढला तेव्हा लोखंडाचं मुसळ त्या सांबाच्या पोटाला बांधलेलं दिसलं. मग तर सगळी जण घाबरली आणि ते मुसळ घेऊन राज्यसभेमध्ये गेली. आता सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण सोडून सगळे जण होते. त्यांनी असा विचार केला, सगळे जण बोलू लागले, काय गरज होती तुम्हाला साधूची थट्टा करायची, गंमत करायची, मजा करायची, गरज काय होती. सगळे जण त्यांना बोलू लागले. पण काही ज्येष्ठांनी सांगितलं आता जे झालं ते झालं, आता करायचं काय याचं चिंतन करा. मग काही जणांनी असा विचार सांगितला, एक काम करा, याचं चूर्ण करून टाका, या लोखंडाच्या मुसळाचं चूर्ण करा आणि समुद्रामध्ये फेकून द्या, म्हणजे आपल्या कुळाचा नाश येणं होण्याचं काही कारणच नाहीये. त्यांनी चूर्ण केलं. छोटासा तुकडा मधला जो गाभा आहे तो काही शिल्लक राहिला, तो काही चूर्ण होईना. मग त्यांनी विचार केला एवढ्याने काय फरक पडतो, चला समुद्रामध्ये टाकून द्या. आता हे सगळं ठरवत असताना सगळे जण होते, फक्त भगवान श्रीकृष्ण तिथे नव्हते. सगळे जण होते, फक्त भगवान श्रीकृष्ण तिथे नव्हते. कुठे उपस्थित राहायचं आणि कुठे अनुपस्थित राहायचं हे भगवान श्रीकृष्णाकडून शिका. काही लोक कुठेही उपस्थित राहतात, काही लोक कुठेच उपस्थित राहत नाही, असं चालत नाही. कुठे उपस्थित राहायचं आणि कुठे अनुपस्थित राहायचं हे त्याला कळतं, तो पुढे आयुष्यामध्ये जात असतो. भगवान श्रीकृष्ण तिथे नव्हते आणि यांनी त्याचं चूर्ण केलं आणि समुद्रामध्ये फेकून दिलं. समुद्रामध्ये फेकून दिल्याच्या नंतर आता मधोमध फेकून जरी दिलं तरी समुद्राचा स्वभाव असा असतो की समुद्र आपल्या पोटातली घाण जी ती काठावरती आणत असतो. आता ते चूर्ण जे होतं ते वाहत 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 प्रवास क्षेत्राला आलं आणि त्याच्या एरिका निर्माण झाल्या. एरिका म्हणजे लोखंडाच्या काठ्यांसारख्या काठ्या तयार झाल्या. तो तुकडा खाली पडला, एका माशाने गिळला, माशाला कोळ्यानं पकडलं, कोळ्याने त्याला कापलं, कापल्यानंतर त्याला आनंद झाला. माशाचे तर पैसे मिळणारच आहेत पण आपल्याला लोखंडाचे पण पैसे मिळणार आहेत, म्हणून त्यांनी तो आता एका व्याधाला विकायचं ठरवलं. एका जरा नामक व्याधाला त्याने तो तुकडा विकला. जरा व्याधानं त्याचा बाणाचं टोक तयार केलं आणि शिकारीला गेला. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला जेव्हा उपदेश केला तेव्हा उपदेश केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला उपदेश म्हणजे एकनाथी भागवत. लक्षात घ्या, श्रीमद भागवताच्या एकादश म्हणजे 11व्या स्कंदावरती टीका म्हणजे एकनाथी भागवत, त्याच्यामध्ये नाथमहाराजांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. उद्धवाला उपदेश केल्याच्या नंतर सांगितलं आता मला निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे. मी गेल्यानंतर समुद्र द्वारका बुडवणार आहे, त्यामुळे सगळ्या यादवांना सांगा प्रवास क्षेत्राला जाऊन देवधर्म करा, नाहीतर ते वाचणार. असं म्हटल्याच्या नंतर उद्धव निघून गेला आणि भगवान श्रीकृष्ण निवांत पायावरती पाय टाकून बसले. त्या व्याधाला असं वाटलं की ते हरिण आहे. त्यांनी बाण मारला आणि भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला तो बाण लागला. सावज पकडण्यासाठी जेव्हा तो आला तेव्हा घाबरला, कारण आपला बाण हरिणाला नसून तर भगवान श्रीकृष्णाला लागलेला आहे. रडू लागला, माफी मागू लागला. भगवंतानं सांगितलं मला काही त्रास झालेला नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी मीच घडवलेल्या आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, काही काळजी करू नको. त्याला पूर्ण रूपात दर्शन दिलं आणि भगवान निजधामाला गेले. भगवान जसे निजधामाला गेले समुद्राने द्वारका बुडवून टाकली, परंतु तत्पूर्वी त्या ठिकाणी उद्धव पोहोचला होता. सगळेच्या सगळे जण प्रभास क्षेत्राला गेले. प्रभास क्षेत्राला गेल्याच्या नंतर झालं असं की तिथे देवधर्म केला आणि दुपारी भोजनाला बसले. जेवण झालं, काही लोक त्यात दारू प्याले.
नाथ महाराजांनी सगळं वर्णन केलं बरं का. काही जण दारू पिले आणि दारू पिले. आता दारू पिणाऱ्या माणसाला आपण काय बोलतोय काय करतोय काही भान राहत नसतं. एकमेकांमध्ये गप्पा मारत असताना तुम्हाला असं का म्हणलं, असं करता 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 काय वाद निर्माण झाला आणि याला का मारलं त्याला का मारलं म्हणून सगळेच एकमेकांना मारायला सगळ्यांनी सुरुवात केली. 56 कोटी यादव त्या ठिकाणी होते. किती? 56 करोड. बरं का, कोटी म्हणजे पुन्हा सांगतो मराठीतली भाषा सांगतो 56 करोड, ज्याला 56 कोटी यादव म्हणतो. एवढे यादव त्या ठिकाणी होते. एकमेकांना मारून अर्ध्याच्या वर जण मेले. आता त्यांच्याकडे मारायला काही अस्त्रशस्त्र शिल्लक राहिलं नाही. मग काही जणांची नजर तिथल्या इरिकांकडे गेली. त्या इरिका उपसल्या आणि त्या इरिकांनी सगळ्यांनी मारलं आणि सगळे 56 कोटी यादव मेले. माझा दृष्टांत संपला. आता मला सांगा, कुळामध्ये कोणाचा जन्म प्राप्त झालाय? ज्या कुळामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले आहेत, अवतरित झालेले आहेत, या कुळामध्ये या यादवांचा जन्म झाला. बरं जाऊ द्या, हे कुळ जे भगवान श्रीकृष्णाचं कुळ आहे ते यादव कुळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या यदुराजाच्या कुळामध्ये हे जन्माला आले. एवढ्या मोठ्या विद्वान आणि ज्ञानी आणि न्यायनिष्ठ राजाच्या पोटी जन्माला येऊनही यांनी काय केलं? मंद भाग्याप्रमाणे वागले. चांगलं भाग्य होतं, परंतु स्वतःच्या भाग्यामध्ये यांना परिवर्तित करून काय सांगितलं? आपण काय सांगितलं त्या ऋषींनी? अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कोळाकाळ, निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही मंदभागी आहात. मंदभागी म्हणण्याचं कारण काय? संत महात्मा एक शब्द जो आहे तो अत्यंत महत्वाचा म्हणून वापरत असतात. ते जे बोलत असतात ते तसंच ज्यांनी लिहिलंय तसं आपण बोललं पाहिजे. मी उदाहरण देतो, मी नेहमी उदाहरण देतो. नाथ महाराजांची गौरव आहे की संतांचा शब्द कसा तसाच वापरायचा असतो. ऐका, नाथ महाराजांनी सांगितलं अक्रूर जो आहे तो कंसाच्या निर्देशानुसार भगवान श्रीकृष्णाला घ्यायला आला. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, अशी नाथ महाराजांनी त्या गवळणीची सुरुवात केली आहे. आता काय झालं? सगळे जण भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले, देवा तू जाऊ नकोस. परंतु तरी सुद्धा भगवान त्या ठिकाणी जायला प्रवृत्त झाले. आता घ्यायला आलेल्या अक्रूराला त्या शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा, चांडाळा, तुझं कोणी धरेले का घात करू आलासी, वधीशी सकळा अक्रूर तुझे नाव, तैसीच करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आता काही जण तैसीच करणी म्हणतात आणि काही जण तैसी न करणी असं म्हणतात. बरं का, आता च आणि न हा काय फार काय मोठा शब्द आहे का? एकच शब्द आहे, पण त्याचा अर्थ कसा बदलतो लक्षात घ्या. काही जण म्हणतात तैसी न करणी, कारण अक्रूर आपण काय व्याख्या करतो? अक्रूर, जो क्रूर नाही असा तो. आणि तो क्रूरतेनं वागतोय आणि तरी सुद्धा तैसी न करणी, तैसीच करणी कसं काय म्हणायचं? नाथ महाराजांनी जो अक्रूर हा शब्द वापरलाय, नाथ महाराज हे संस्कृत पंडित होते. लक्षात घ्या, अक्रूर म्हणजे काय? जसं आपल्याकडे आता अपंग व्यक्तींना आता दिव्यांग म्हणण्याची पद्धत आहे, परंतु पूर्वी काय म्हणायचे? अपंग. अपंग म्हणजे काय? पंगूच आहे, ते पंगूच आहे. पण अपंग का म्हणायचं? तर काही जण असं म्हणायचे की त्यांना वाईट वाटू नये, बाबा हे पंगू आहे म्हणून अपंग, असा अर्थ नाहीये. अत्यंत पंगुत्व ज्यांच्या ठिकाणी आहे असे ते म्हणजे अपंग, असा त्याचा अर्थ होत असतो अपंगांचा. तसं अक्रूर म्हणजे काय? अक्रूर म्हणजे जो क्रूर नाही असा तो असा अर्थ होणार नाही. अत्यंत क्रूरत्व ज्याच्या ठिकाणी आहे असा तो, म्हणून अक्रूर तुझं नाव आहे आणि तशीच करणी आहे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. म्हणून संतांचा एक शब्द किती महत्वाचा आहे मी आपल्याला सांगतोय. म्हणून देखाल सकळ मंद भाग्य. या यादवांना अभागी म्हणलेलं नाही, यांना दुर्भाग्य म्हणलेलं नाही, त्यांना काय म्हटलंय? मंद भाग्य म्हणलेलं आहे. म्हणजे ज्या दृष्टीनं मंद भाग्य, अभाग्य, दुर्भाग्य असा विचार येतो त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय आहे? भाग्य. हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. या भाग्याचं चिंतन करत असताना आमच्या संत वाङ्मयानं मोठा विचार आपल्याला दिलेला आहे. मोठा विचार आपल्याला दिलेला आहे. भाग्य कशाला म्हणतात? प्रत्येकाची स्वतंत्र व्याख्या आहे भाग्याची, प्रत्येकाची स्वतंत्र. व्यावहारिक दृष्ट्या तुमची आमची व्याख्या तर बघितली, ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्यासी म्हणती भाग्य थोर, ही नाथ महाराजांची व्याख्या आहे. बरं का, व्यावहारिक लोकांच्यासाठी काय भाग्य आहे हे सांगत असताना नाथ महाराज म्हणतात ज्याचा प्रपंच वाढलेला आहे, मुलं बाळ असतील, पैसा